वेलकम टू अवर चॅनल. कसे आहेत फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही? नमस्कार, मी छान आहे. तुम्ही सगळे कसे आहात? आम्ही खूप छान आहोत आणि तुमचा आत्ता आम्ही प्रोमो बघितला खूप छान होता आणि मला वाटतं तुमचा पहिला सिरियल आहे. हो. तर पहिल्या सिरियलमध्ये एवढा सस्पेन्स स्टार्ट केला आहे तर काय बोलणार त्याच्यावर? खरं तर मी खरंच देवाला थँक्यू म्हणते की माझी पहिली लीड सिरियल आणि इतकं काहीतरी वेगळं करायला मिळतं आहे मला. जनरली नाही होत असं. टिपिकल शोज असतात, सासू सुनेचे ड्रामा, जे की छानच आहेत, पण हे काहीतरी खूप वेगळं आहे. त्यामुळे पहिलीच लीड सिरियल आणि असं काहीतरी करायला मिळतं आहे, त्यासाठी सगळ्यांचंच थँक्यू. हो. पण ह्या शोच्याबद्दल तुम्ही काय सांगणार आणि काय माहिती देणार आपल्याला? प्रोमो सगळ्यांनी बघितला आहे? प्रोमो आवडला तर प्रोमोत कळतं आहे की हे काहीतरी सस्पेन्स, थ्रिलर, हॉरर असं काहीतरी आहे. तर ही एका सौभाग्यवतीची स्टोरी आहे. मोहन वृंदा रिफ्लेक्ट करायचं म्हणजे जसं सरांनी पण सांगितलं की सावित्री आणि एक सेकंड कट करा ना. वृंदा कोणाला रिफ्लेक्ट करतात तर ते सत्यवान सावित्रीला रिफ्लेक्ट करतात. त्यामुळे सावित्रीसारखीच वृंदा पण आहे जी मोहनसाठी कुठल्याही थराला जाईल, कुठल्याही संकटाला सामोरं जाईल. पण तुमचं जे मोहनच्या मागे तुम्ही म्हणजे शोध लावता बघा, तो हा शोध खूपपर्यंत फक्त शोमध्ये फक्त मोहनला शोधतच राहणार आहे की काय आहे? माझा मेन मोटिव्ह तर तोच आहे की माझ्या सौभाग्याचं रक्षण करणं आणि तो कुठे हे शोधून काढणं. ते शोधता शोधता काय काय अडचणी येत आहेत ती खरं तर इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जसे जसे स्टोरीचे पैलू उलगडत जातील तसं तसं प्रेक्षक म्हणून तुम्ही अजून इन्व्हॉल्व्ह होत जा. आणि तुम्ही पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला हा शो भेटल्यानंतर कशी असणार लोकांकडून, तुमच्या फॅनकडून, फॅमिलीकडून कसं वाटतं? एकतर टचवूड मी खूप ब्लेस्ड आहे. माझ्या माणसांनी, माझ्या आजूबाजूला खूप वेलविशर्स आहेत माझे. घरचे तर ऑब्व्हियसली म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही, इतके खुश आहेत. मी स्वतःला खूप लकी मानते कारण मी जेवढी स्वप्न बघितली नाही आहेत ना माझ्यासाठी, त्याच्यापेक्षा जास्त स्वप्न माझ्या वेलविशर्स म्हणजे माझ्या घरचे, माझे फ्रेंड्स त्यांनी बघितलेत माझ्यासाठी. त्यामुळे माझ्यापेक्षाही जेन्युनली माझ्यापेक्षा जास्त आनंद त्यांना झाला आहे. आणि माझा शेवटचा प्रश्न आहे की तुमच्या सनमराठीवरती शो येतो तर त्या चॅनलच्या जे पण फॅन्स आहेत त्यांच्यासाठी काय मेसेज असेल? सन मराठी तर ऑब्व्हियसली मी माझ्या आजूबाजूला जेवढी लोक आहेत ते सगळेच सन मराठी बघतात. आपली लाडकी वाहिनी सन मराठी. सनवर वेगवेगळे खूप शोज आहेत जे खूप चांगले चालतात. वेगवेगळ्या धाटणीचेच आहेत. इन्स्पेक्टरची लव्ह स्टोरी असेल, बिझनेसमॅनची लव्ह स्टोरी असेल, किंवा मध्येच धार्मिक एक आहे सखा माझा पांडुरंग, रियालिटी शो आहे सनवर एक. सो ह्या सगळ्यांमध्ये आता काहीतरी एक पहिल्यांदाच नवीन सन घेऊन येतं आहे. ते म्हणजे सौभाग्यवती वृंदा मोहन. सस्पेन्स, थ्रिलर, हॉरर, जे काही वेगवेगळे तुम्हाला खूप काही काही बघायला मिळणार आहे यात. म्हणजे शृंगार रसापासून वीर रसापर्यंत सगळं. त्यामुळे प्लीज बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला सोशल मीडियावर कळवत जा. नमस्कार, मी स्वाती विनोद भिंगारदिवे म्हणजेच सौभाग्यवती वृंदा मोहन यामधली वृंदा. 4 लाईन्स मीडियाकडून मी बोलते आता आणि ह्या सगळ्या तुमच्या प्रेमाची, तुमच्या प्रतिसादाची आमच्या शोला गरज आहे. त्यामुळे प्लीज अपडेट राहा, आमचा शो बघा आणि प्रतिक्रिया कळवत राहा. थँक्यू. थँक्यू सो मच.